नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमी महाराष्ट्राची मध्ये पाहूया महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात गुंडगिरी, वसुली, मारामारी, दहशत आणि माफिया राज सुरू असल्याचा आरोप करत शिवसेनेनं आज तीव्र हल्लाबोल केलाय. गँग्स ऑफ वासेपूर प्रमाणे वसुली आणि अवैध कब्जांचा कारभार स्टेशन परिसरात सुरू असल्यानं तक्रारदारांवर जीवघेणे हल्ले होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. या सर्व प्रकारांचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी विभागीय रेल्वे अधिकारी विनायक गर्ग यांच्या विरोधात विभागीय कार्यालयावर घेराव घालत जोरदार घोषणाबाजी केली. तसंच गेटवर चढत निदर्शनं आणि घोषणाबाजी करण्यात आली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पंकज जोशी यांनी. तुम्ही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना घेऊन पुन्हा एकदा डीआरएम ऑफिसवर हल्लाबोल केलेला आहे. काय नेमक्या समस्या आहेत, काय मागण्या आहेत? मॅडम, कर्मचाऱ्यांच्या मागण्यापर्यंत ठीक होता, परंतु आता मला माहित पडलं की कर्मचाऱ्यांच्या मागे दहशतगर्द माफियाखोर लोक काम करत आहेत. हा नागपूर स्टेशन, मी अजून सांगतो, नागपूर आणि अजनी स्टेशन नागपूर मध्य रेल्वे अंतर्गत हा गँग्स ऑफ वासेपूर बनलेला आहे. बाहेरचे आता आम्ही तपशील जेव्हा केली, कारण की हे ठेकेदार का मानत नाही, कारण की मोठ्या प्रमाणात पैसे पुरवतात रेल्वेच्या अधिकाऱ्यांना, मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पैसा पुरवण्यात येते. सिनियर डीएमला डीआरएमला यांनी विकत घेतलेला आहे रेल्वे. त्यामधून काय होते की तो ठेकेदारच्या तोंड ह्या कार्य, हे सगळे जेवढे कामगार आहेत ते 12-12, 15-15 वर्षापासून तुमच्या स्टेशन मध्ये काम करत आहे, वेगवेगळं काम करत आहे. आता तो वेगवेगळं काम केल्यानंतर त्यांना वेतन किमान भेटत नाही आहे, आणि जेव्हा त्यांनी काही केली तो ते ठेकेदार माफिया लोकांना हातात घेत आहे. इकडचे जेवढे गुंडखोर लोक आहेत, जेवढे असामाजिक तत्व आहे, मर्डरिस्ट लोक आहेत, त्यांनी कब्जा केलेला आहे. आणि ठेकेदारांना त्यांना कंत्राटमध्ये थर्ड पेटी कॉन्ट्रॅक्ट अवैध रुपये दिले आहेत. रेल्वेमध्ये थर्ड पेटी कॉन्ट्रॅक्ट देऊ शकत नाही, आणि ते गुंडे सर्वाईव्ह करतात. यांची पासबुक, यांचे एटीएम, यांच्या वेतन किमान सगळं घेतात. चुकीनं कोणाच्या वेतन त्याच्या खात्यात आला तर त्याच्याकडून वसुली करतात. आमच्याकडे पुरावे आहे, फोन पेचे 5,000 6,000 परत मागतात. म्हणजे ही गुंडेगिरी. आणि जर कोणी आवाज केला, कोणी शिवसेनाकडे आला आणि कुठे डीआरएम ऑफिस मध्ये गेला, तक्रार करायला गेला, तर त्याच्या घडी 5-5 गुंडे पाठवतात, गार्डलाईन मध्ये पकडतात, मारझोड करतात. 9 तारखेला आम्ही एफआयआर लोहमार पोलीसमध्ये 326 एफआयआर गावंडे पीआय यांच्या म्हणून दाखल केली आहे. आम्ही एसपी मंगेश शिंदे, जीआरपी त्यांना पण आम्ही बोललो आहोत. परंतु सगळ्यात मोठी गोष्ट आहे की सर्व हा डीआरएम विनायक गर्ग हा नालायक माणूस आहे. मनीष अग्रवाल ऐकत पण होता. हा एवढा एसीच्या चेंबर मध्ये राहतो, यांना ह्या लोकांची तकलीफ नाही. ह्या लॅट्रिन साफ करणारी महिला आहे, हे विधवा महिला आहे, हे मुलं 12. हा भूमिपुत्राच्या अन्याय शिवसेना सहन करून घेणार नाही, ते पण माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री साहेबांच्या घरात, आदरणीय गडकरी साहेबांच्या घरात. मी विनायक गर्गला चेतावणी देण्याकरिता आलो. आजच्या शिवसेनाचे आंदोलन हा शेवटचा खरेल, हा पत्थरची लकीर करेल. आज आम्हाला न्याय पाहिजे. किंवा ब्लॅकलिस्टेड कडे हे आरोपी आहेत. सेंट्रल लेबर कमिशनरने इन्स्पेक्शन केलं, सगळं खडं बनला, माझ्याकडे आहे न्यायालयामध्ये. यांना पण आरोपी आहे, ठेकेदारला पण आरोपी केला. पण रेल्वे एवढी खाऊन पिऊन आहे, याचा भ्रष्टाचार पूर्ण हिंदुस्थानमध्ये. आदरणीय मोदीजी, तुम्ही अँटी म्हणजे करप्शन गेला असं म्हणता, पण मी म्हणतो की मध्य रेल्वे सर्वात भ्रष्ट रेल्वे आहे. हा डीआरएम विनायक गर्ग सर्वात भ्रष्ट डीआरएम आहे. आज आम्ही एकदम आलो आहोत, मूड मध्ये आलो आहोत, शिवसेना स्टाईल मध्ये आलो आहोत. आज किंवा ह्या रडांनीना न्याय भेटेल, नाही तर मग आम्ही जेलात जाऊ. आज आम्ही ठरवू. आपल्या विविध मागण्यांसाठी आयटक महाराष्ट्र राज्य अंगणवाडी आणि बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं आज मुख्यमंत्री कार्यालय हैदराबाद हाऊस नागपूर इथं भव्य मोर्चा आणि तीव्र निदर्शनं करण्यात आली. FRS मधील अडचणी, पोषण आहार ट्रॅकर ॲप मधील अडचणी, PNMVYचे काम अंगणवाडी सेविकांना न सांगणं, मुख्यमंत्री लाडकी बहिणीचे फेर सर्वेक्षण करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांना न देणं, दरमहा पेन्शन, मॅच्युरिटी इत्यादी मागण्या मंजूर व्हाव्यात, यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख, श्यामजी काळे प्रामुख्याने उपस्थित होते. नेटवर्क किंवा OTP न मिळाल्यामुळे FRSचं काम होत नाही. त्याला अंगणवाडी सेविकांना जबाबदार धरून अंगणवाडी सेविकांना मानधनात कपात करण्याची आणि लाभार्थ्यांचा आहार बंद करण्याची धमकी दिली जाते. लाभार्थ्यांचा आहार बंद करणं हा अन्न सुरक्षा कायद्याचा भंग असून त्याबाबत कोणी तक्रार केल्यास अंगणवाडी सेविकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा मोर्चा काढण्यात आलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पंकज जोशी यांनी. की ज्या आमच्या विदर्भातील
आणि आमच्या नागपूर जिल्ह्यातील ज्या अंगणवाडी सेविका आहे त्या अंगणवाडी सेविका माननीय श्यामजी काळे यांच्या नेतृत्वाखाली आज नागपूरमध्ये यांनी धरणे आंदोलन दिलेलं आहे। हजारोच्या संख्येनं या आमच्या सर्व भगिनी या अंगणवाडी सेविका या ठिकाणी आपल्या मागण्यासाठी या ठिकाणी बसलेल्या आहेत। यांच्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की यांना पूर्णवेळ समजून ग्रॅच्युटीच्या बाबतीत जो आहे यांना पूर्णवेळ कर्मचारी समजून ग्रॅच्युटी यांना द्यावी अशा पद्धतीचा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर सुद्धा राज्य शासन महाराष्ट्र शासन देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत यांनी हे त्या पद्धतीचा आदेश काढत नाही। कारण की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर गुजरात आणि कर्नाटक यांनी त्या पद्धतीचे आदेश काढलेत, पण महाराष्ट्र शासनाने काढले नाही। ही सगळ्यात मोठी मागणी सर्वात प्रथम यांची आहे। त्याचबरोबर आमचं सरकार असताना आम्ही या अंगणवाडी सेविकेला त्या निमित्तानं मानधन देण्यासाठी आम्ही निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये होतो। आम्ही फाईल तयार केली होती। यशोमती ठाकूर त्या मंत्रालयाच्या मंत्री होत्या। आम्ही संपूर्ण लवकरात लवकर मंथली पेन्शन द्यायचा निर्णय घेणार होतो, पण त्याच वेळेस आमचं सरकार गेलं। सरकार कसं गेलं आपल्याला माहीत आहे, 50 खोके एकदम मुख्यमंत्री आमचं सरकार गेलं, त्याच्यामुळे तो निर्णय होऊ शकला नाही। तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी सर्व आमच्या भगिनीची मागणी आहे। त्याचबरोबर जे 5,000 रुपये जे प्रोत्साहन भत्ता हा जो मिळतो त्याच्यातला 3,000 रुपये मानधन आहे, 2,000 रुपये प्रोत्साहन भत्ता, तो प्रोत्साहन भत्तासुद्धा मिळाला नाही। आणि त्याचबरोबर FRS म्हणजे फेस रिकग्निशन सिस्टीम याला फार मोठ्या प्रमाणात विरोध या ठिकाणी होत आहे। त्याचबरोबर भाऊबीजेचे जे आहे 2,000 रुपये नाही 5,000 रुपये भाऊबीजेचे या दिवाळीला दिले पाहिजे अशी आमच्या सर्व भगिनीची मागणी आहे। त्याच्यामुळे हे जे BJP सरकार आहे त्यांनी या आमच्या अंगणवाडी भगिनीसाठी लवकरात लवकर हे निर्णय घ्यावे, नाहीतर हे सगळे या परत आमच्या अंगणवाडी सेविका महाराष्ट्राच्या स्तरावर एकत्र येऊन आंदोलन करतील। त्यासाठी लवकरात लवकर या सरकारने त्यांचा लवकरात लवकर अंगणवाडी सेविकेच्या बाबतीत निर्णय घ्यावा अशी या सर्वांची मागणी आहे। आणि याला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब यांच्या पक्षाचा सुद्धा पाठिंबा आहे। उमरखेड तालुक्यातील ढाणकी ते गांजेगाव या रस्त्यावर स्नेह गोल्ड प्लांट उभारला जातोय। हा प्लांट भविष्याच्या दृष्टीने चांगला आहे यात शंका नाही, परंतु याच स्नेहा गोल्ड प्लांटच्या उभारणी दरम्यान या रस्त्यावर येणाऱ्या अवजड वाहनांमुळे ढाणकी ते गांजेगाव रस्ता अक्षरशः क्षतिग्रस्त झालाय। या संदर्भात न्यूज मराठी 24/7च्या प्रतिनिधींनी स्नेहा गोल्ड प्लांटला भेट दिली असता तेथील सुरक्षा कर्मचारी तसंच मॅनेजर यांनी समाधानकारक वागणूक दिली नाही। ढाणकीवरून गांजेगाव जात असताना प्रवाशांना अक्षरशः कसरत करावी लागते। हा रस्ता अवजड वाहनांकरता प्रतिबंधित आहे, तरीही या रस्त्यावर अवजड वाहतूक होण्यापासून वाचवा असे फलक कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यवतमाळ यांनी लावले आहेत। आणि तरी सुद्धा स्नेहा गोल्ड प्लांटच्या उभारणीकरता मोठमोठ्या मशीन्स अवजड वाहनं या रस्त्याने ये-जा करत असतात, त्यामुळे हा रस्ता अल्पावधीतच अतिशय ग्रस्त झालाय असं या नागरिकांचं म्हणणं आहे। या रस्त्याची दुरुस्ती आता स्नेहा गोल्ड प्लांट करून करण्यात येईल का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। नवी मुंबईच्या वाशी इथं कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडनं आपला 35वा स्थापना दिन भव्य उत्साहात साजरा केला। कोकण रेल्वे प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला। कार्यक्रमात कोकण रेल्वेच्या 3 दशकांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला। आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कोकण रेल्वेनं 4,202.67 कोटी इतकं उत्पन्न आणि 137.69 कोटी इतका नफा नोंदवला। गणेशोत्सव काळात विक्रमी 381 विशेष गाड्या चालवून 9 लाख प्रवाशांची सेवा करण्यात आली। मडगाव इथं 21 फूट आउटलेटसह रेल आर्केड सुरू करण्यात आला। नवीन मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे प्रवाशांना प्रवास, माहिती, सुरक्षितता आणि सुलभ सुविधा मिळणार आहेत। राजभाषा अंमलबजावणीत उत्कृष्ट कामगिरीबद्दल कोकण रेल्वेला राजभाषा कीर्ती पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। सुमारे 5,104 कर्मचाऱ्यांना एकूण 17.95 रुपये कोटींचा विशेष प्रोत्साहनपर बोनस जाहीर करण्यात आला। सांगीतिक सायंकाळीने या गौरवशाली कार्यक्रमाचा समारोप करत कोकण रेल्वेनं राष्ट्रसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात केली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। इस वर्ष यात्री सुविधाओं में
जो वित्त आवंटन है उसको हमने प्राथमिकता दी, क्योंकि निश्चय ही कोंकण रेलवे वित्तीय संकट से धीरे धीरे बाहर आ रहा है और यात्री सुविधाओं में काफ़ी कमी थी। वर्ष 25-26 जिसके 6 महीने बीत चुके हैं, इस वर्ष हम लगभग 19 करोड़ रुपए यात्री सुविधाओं के लिए फुट ओवर ब्रिजेज, लाउंजेस, कवर्ड शेड, प्लेटफॉर्म सरफेस और ऐसी तमाम सुविधाएं हम इस वर्ष दे रहे हैं। और अगले 3 वर्षों में 105 करोड़ रुपए सिर्फ यात्री सुविधाओं की वृद्धि के लिए होगा, जिसमें तमाम जगह पर एस्केलेटर्स, लिफ्ट, वेटिंग हॉल्स, फुट ओवर ब्रिजेस और अप्रोचेस इसको डेवलप करेंगे। चिपलून एक ऐसा स्टेशन है आपके बीच जिसमें 2 लाइनें थी और 3 प्लेटफॉर्म थे और सिर्फ 2 लाइनें थी। अब पिछले लगभग 7-8 महीनों में वो 3 लाइन का स्टेशन हो गया है और ये एक ऐसा अनोखा स्टेशन हो गया है जहाँ पर क्विक वाटरिंग सिस्टम डेवलप हो गया है, जो भारतीय रेल के किसी भी स्टेशन वाटरिंग स्टेशन की तुलना में कहीं अधिक तीव्रता से गाड़ियों में जल भराव कर सकता है। और इसका फायदा अब होने लगा है, क्योंकि एक साथ 3 ट्रेनों को चिपलून में एक साथ हैंडल कर सकते हैं और 2 ट्रेनों में एक साथ उसकी वाटरिंग कर सकते हैं, 3 ट्रेनों में एक साथ वाटरिंग कर सकते हैं। कंकावली और थिविम स्टेशन पर छोटे प्लेटफॉर्म्स थे, यात्रियों की बहुत शिकायत रहती थी, उसको ऑलरेडी इसको बढ़ा दिया गया। सभी LHB कोच जो लंबी से लंबी गाड़ियां हैं वो अब प्लेटफॉर्म के बाहर नहीं जाती। मडगांव में बहुत पुराना फुट ओवर ब्रिज था और हमेशा से डिमांड थी और बहुत पहले इसकी संकल्पना हुई और मेरा सौभाग्य है कि मेरे कार्यकाल के दौरान ये कमीशन भी हुआ और अब यात्री इसका लाभ उठा रहे हैं। आपने फिल्म में भी देखा होगा, उसके दोनों एंड पे लिफ्ट भी हैं, बहुत अच्छा फुट ओवर ब्रिज बना है और काफ़ी लोग इसको इस्तेमाल कर रहे हैं। PWD के साथ एक समझौता करके महाराष्ट्र सरकार ने लगभग 100 करोड़ की राशि दी हमें और 12 स्टेशनों पे बहुत खूबसूरत स्टेशन फसाड डेवलप हुए और MIDC इस वक्त उनका हमारे साथ करार हुआ और 45 करोड़ रुपए सिर्फ रत्नागिरी स्टेशन पे लगा रहे हैं। अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला भागात असलेल्या हॉप्स किचन अँड बार या ठिकाणी अल्पवयीन मुलींना दारू दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। या घटनेनंतर या दोन्ही मुलींची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले। पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली। 16 आणि 21 वर्ष वयाच्या 2 मुली या बारमध्ये गेल्या होत्या। बारमधील कर्मचाऱ्यांनी कोणतीही वय अथवा ओळखपत्र तपासल्याशिवाय त्यांना वोडका दिली। काही वेळातच दोघींची तब्येत बिघडली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं। रुग्णालयातील सूत्रांनी सांगितलं की दाखल होताना दोन्ही मुली दारूच्या प्रभावाखाली होत्या। पीडित मुलींची ओळख गुप्त ठेवण्यात आले। ओशिवरा पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली। बार व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी तपासली जाते। सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केलाय। अल्पवयीन मुलींना दारू देणं हा फक्त कायद्याचा भंग नाही तर त्यांच्या जीवाशी खेळ आहे। अशा ठिकाणांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण जाधव यांनी। माझ्यासोबत RPIचे युवा कार्यकर्ते आहेत ज्यांनी आज एक कंप्लेंट लॉन्च केलेली होती की नाबालिग मुली जे होतात त्यांना जबरदस्तीने हॉटेल्समध्ये आणून त्यांच्या बरोबर गैरवर्तन करतात। त्यांच्याशी जाणून घ्या ऍक्च्युअली हा काय मामला आहे, काय सांगाल, काय ही गोष्ट आणि काय मामला आहे? सर्वांना जय भीम, जय भीम, जय महाराष्ट्र। मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र सेक्रेटरी, मुंबई युवा अध्यक्ष, मुंबई मेडिकल कमिटी प्रेसिडेंट। एक कॉल आला होता की असाच एक नाबालिग मुलगी आहे और त्याच्यासोबत त्याची काहीतरी फ्रेंड होती, एक 16 सालची होती, 16 वर्षाची आणि एक 21 वर्षाची होती। ते एक हॉटेलमध्ये गेलेले हॉप म्हणून लोखंडवालामध्ये, ते तिकडे त्याला काहीतरी अल्कोहोल वगैरे दिलेलं आहे, ड्रिंक केलेलं। तो ड्रिंक झाला तर त्यांना काहीतरी प्रॉब्लेम झाली। त्या प्रॉब्लेममध्ये त्यांना सुपर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले, त्यांचं ट्रीटमेंट चालू आहे तिकडे। त्याने काहीतरी ॲडमिट पण केलेलं आहे तिकडे। पण आपला बोलायचं असं आहे की तुम्ही हॉटेलचा आणि तुमचा तुम्ही बेनिफिट बघून ते लहान मुलगी तुम्हाला दिसत नाही का? 16, 15, 18, 20 आणि 21 वर्षाच्या मुलगीला तुम्ही कशाला ड्रिंक करताय, तुम्ही कशाला ड्रिंक देताय, तुम्ही कशाला त्याला बोलताय, तुम्ही पेमेंट पण तुम्ही घेताय, तुम्ही तुमच्या कारोबारसाठी कोणाचा जीव गेला तर तुम्हाला काय लाज वाटताय का? तर मी तेच म्हणून आलो होता सीनियर साहेबांना भेटायला। सीनियर साहेबांना मी बोललो की सर असा मॅटर झालाय, ते 2 मुलगी होती त्याच्या सुपर हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे, तो याच्यामध्ये काय झाला? तर सीनियर साहेबांनी मला सांगितलेलं की आम्ही त्याच्यावरून हॉटेलवाल्याच्या वरून आपण FIR घेतोय, FIR मध्ये काय करायचं काय नाही आम्ही बघू।
और FR मध्ये आम्हाला 100% शुअर आहे की ओशिवराचे सिनियर जो आहे आपले सिनियर साहेब चव्हाण सर त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की 110% FIR होणार आहे और FIR नंतर झाला आम्ही त्याची काय चौकशी करायचं ते करून त्यांना अरेस्ट करतोय. हा जो हॉटेल आहे तो रेस्टॉरंट बार आहे की लॉजिंग बोटिंग होतं, काय होतं? नाही, रेस्टॉरंट बार आहे तो, रेस्टॉरंट बार आहे. पण माझं बोलणं कसं आहे की तुम्ही एक लहान मुलगीला बघून तुमचं काम काय होतं तिकडे की त्याला तुम्ही बाहेर काढा. तुम्ही त्यांना बोला की बेटा तू लहान मुलगी आहे, तुला इकडे यायची गरज नाही, तुला स्कूल कॉलेजला जायचं, शिक्षा करायचं, तुला डॉक्टर IAS IPS बनायचं, तुला ते बारानी रेस्टॉरंटमध्ये तुझं काय काम आहे ते तुम्ही ते बोललाच नाही, तुम्ही काय केलंच नाही. तुम्ही ते मुलगीला तिथे बसून तुम्ही ड्रिंक करायला देतोय, तुम्ही काय करता ते तुम्हाला सांगा जरा. आपला जो फ्युचर आहे भारतचा ते फ्युचरचा तुम्ही काय करता इथे ते मला बोलायचं होतं. तो सिनियर साहेबांनी आपल्याला बोललेलं आहे की आम्ही FR नक्की घेणार आहे आता, और FR झाली तर आम्ही त्याचा काय अरेस्ट करणार काय करणार ते पोलीसचं काम आहे, तो पोलीस करणार नक्की 110%. कुठेतरी हॉटेल मध्ये एंट्री करायला एक पर्टिक्युलर एज पाहिजे असतो, 18 किंवा 21 वर्षाच्या लहान मुलां आणि मुलींसाठी. पण ह्या हॉटेल्सनी काही एज लिमिट घेतले नाही, त्यामुळे आपण पाहू शकतो कुठे तरी ही घटना घडलेली आहे. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, न्यूज मराठी 24/7. भंडारा जिल्ह्यात सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश घेतल्याचा भंडारा जिल्हा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरलाय. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जवळपास 800 शिक्षकांची पदं रिक्त असल्याची गंभीर बाब समोर आले. दिवाळीपूर्वीचं जिल्हा परिषदेचं शाळांचं पहिलं सत्र संपायला आलंय. जिल्हा परिषद भंडाऱ्याच्या अखत्यारीत असलेल्या इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतच्या 793 शाळांमध्ये सुमारे 75,000पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये मात्र शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होते. पूर्वी शिक्षकांची भरती प्रक्रिया जिल्हा परिषद प्रशासन राबवत होतं, मात्र कालांतरानं यात राज्य सरकारनं पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षण भरती प्रक्रिया राबवणं सुरू केलं. तेव्हापासून शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न उपस्थित झालाय. नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या रामकाल पथाच्या नियोजनात नाशिकच्या रामकुंड परिसरात असलेल्या वस्त्रांतरगृह पाडण्याच्या कामाला प्रशासनानं सुरुवात केली. त्यानंतर तिथं असलेलं प्राचीन दत्त मंदिर हे प्रशासनाकडून JCBच्या सहाय्यानं पाडण्यात आलं. मात्र त्याला पुरोहित संघानं वारंवार विरोध केला असता ते पाडण्यात आल्यानंतर स्थानिक नागरिक आणि पुरोहित संघानं सकाळी तातडीनं काम बंद करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर आता जलसंपदा मंत्री आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये पाहणीसाठी आले असता पुरोहित संघाकडून त्यांना पुन्हा एकदा हे काम थांबवण्याची विनंती करण्यात आली. वस्त्रांतरगृहाचं पाडकाम सुरू होतं, त्यावेळी काही मंदिरांचं नुकसान झालंय. पुरोहित संघाने या ठिकाणी विरोध दर्शवला होता. काय नेमकी चर्चा झाली, आपण या ठिकाणी भेट दिली? नाही, वस्त्रांतरगृह पाडण्याचा निर्णय सगळ्यांच्या संमतीने झालेला होता, पण ते पाडत असताना मला वाटतं मी आता जे बघितलं मी लगेच मला कळलं की तात्काळ या ठिकाणी आलेलो आहे. आणि एक मध्ये दत्त मंदिर आहे ते पाडताना मला वाटतं दबलं गेलं. काहींचं म्हणणं आहे की त्यांनी जाणीवपूर्वक पाडलं, पण असं अजिबात होता कामा नये. त्याची आम्ही सगळी चौकशी करू. स्वतः कमिशनर मॅडम या ठिकाणी आहेत, CP पण आहेत, कुंभमेळ्याचे जे प्रमुख आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत प्राधिकरणाचे. आणि मला असं वाटतं की असं कुठे जाणीवपूर्वक होणार नाही. चुकून झालं असेल तर मी सांगितलं की जसं मंदिर होतं त्यापेक्षा सुंदर मंदिर दगडामध्ये असेल दगडामध्ये सिमेंट तसं आम्ही त्या ठिकाणी उभं करू. कोणाचे भावना दुखवल्या जातील हा आमचा हेतूच नाही. कोकण हे काम आमचंच आहे, सगळं कुंभमेळा मंदिर हे सगळं काम आमचंच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की चुकून जर कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर त्या संदर्भामध्ये खरं म्हणजे माफी मी मागेल त्यांची पुरोहित संघाची. पण असा जाणीवपूर्वक आमचा उद्देश या ठिकाणी अजिबात या ठिकाणी नाही. आणि हा कुंभमेळा सुंदर व्हावा, स्वच्छ आणि सुरक्षित व्हावा. कारण यावेळेला भाविकांची येणारी संख्या ही 3 पट 4 पट या ठिकाणी राहणार आहे. आणि त्यामुळे एवढ्या छोट्या जागेमध्ये एवढे लोक आठवडे कसे होतील, कसे येतील, कसे स्नान करतील हा सगळ्यांपुढचा प्रश्न आहे. आणि म्हणून काही या ठिकाणी काढावं लागणारच आहे. आता शहरामध्ये या ठिकाणी आपण काढतोय ती सफाई त्या ठिकाणी चालली आहे. त्र्यंबकेश्वरला पण आम्ही तेच त्या ठिकाणी करतोय. तिथेही मोठा निधी सरकारने त्या ठिकाणी दिलेला आहे. निधीच्या बाबतीमध्ये कुठेही कमी पडणार नाही. माननीय मुख्यमंत्री मोदींनी सांगितलंय. परवा अमित भाई केंद्रीय मंत्री गृहमंत्री त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं की आता एकचदा ही कामं होतील, तर अतिशय सुंदर कामं की लोकांना देशभरातून जेव्हा वाटलं पाहिजे की नाशिकला त्र्यंबकेश्वरला आपण जावं. इतकी सुंदर कामं स्ट्रक्चर आम्ही या ठिकाणी उभं करतो आहोत. थोडा दिवस महिना 15 दिवस या ठिकाणी त्रास होईल. टेम्पररी आम्ही सगळे येणाऱ्या भाविकांची पूजेची वगैरे व्यवस्था या ठिकाणी करणार आहोत. सावलीची व्यवस्था या ठिकाणी करणार आहोत. करता ऊन तापायला सुरुवात झालेला आहे. त्यामुळे कोणालाही त्रास होईल असं काही या ठिकाणी काही होणार नाही. सगळे स्थानिक पुरोहित संघ असेल, नाशिककर असतील, आमचे लोकप्रतिनिधी आहेत, अधिकारी आहेत, आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी काम करू. हा कुंभ सुंदर करण्या सुरक्षित करण्याच्या दृष्टीने
आमचा प्रयत्न आहे. पुरोहित संघाची नाराजी होती, प्रशासनाची अडचण नाही. पुरोहित संघाची नाराजी होती, त्यांची नाराजी नेमकी काय आहे? कुठल्याही विधी थांबणार नाहीत. ते हे वस्त्रांतर गृह काढलं त्यामध्ये मंदिरावर तो स्लॅब पडला, त्यामुळे थोडी अडचण झालेली आहे. पण कुठल्याही विधी याचे बंद पडणार नाही. तात्काळ मी हलव काढल्यावर लगेच 4 दिवसामध्ये त्याची अतिशय साफसफाई करून या ठिकाणी व्यवस्था पूर्वत करून देऊ, चांगली करून देऊ. इथे लागल्यावर ऊन असेल तर त्या ठिकाणी ऊन येऊ नये, भाविकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही चांगले टेम्पररी शेड या ठिकाणी टाकून देऊ. पण कुंभमेळ्याच्या दृष्टीने आता इथे जागा मोकळी करणं हे अतिशय क्रमप्राप्त आहे, आवश्यक आहे. आणि त्या कुंभमेळ्यामध्ये पुढे ठिकाणी अनर्थ होईल, मोठी घटना घडेल असं होता कामा नये. त्यासाठी आम्ही सगळी काळजी घेतो. भाऊ, पण या ठिकाणी काम चालू असताना मध्याचे आमदार इथे येतात आणि ढवळाढवळ करतात असं देखील म्हटलं जातं. इथे ढवळाढवळचा प्रश्न नाशिक सगळ्यांचा आहे राजा. असं मला काही वाटतं काय झालं इथे, पुढे काही झालं? आता नाशिक सगळ्यांचं आहे आपलं. असं मग तुम्ही मलाही म्हणाल की तुम्ही ढवळाढवळ करता जळगावून होतो, असं नाही म्हणतायत. कुंभमेळा चांगला झाला पाहिजे, सगळ्यांचीच भावना आहे. हा अतिशय सुरक्षित झाला पाहिजे. आपण बघितलं प्रयागराजला कशा घटना घडल्या गर्दीमुळे, किती स्टॅम्पिंग झालं, किती लोकांना प्राणाला मुकावं लागलं. मला वाटतं गेल्या वेळेचा कुंभ आपला अतिशय सुंदर, स्वच्छ आणि सुरक्षित झाला, हरित झालेला आहे. त्यामुळे मला वाटतं हाही कुंभ तसाच व्हावा. पण यावेळेला गर्दी मात्र 3 पट राहील, 4 पटही राहील. आणि म्हणून नियोजन करण्यासाठी आपल्याला काही अतिक्रमण जे आहे ते काढावं लागणार. राज्यातील इतर शेतकरी नेते रविकांत तुपकर हे नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जात होते. मात्र प्रवेश करत असतानाच प्रवेशद्वारावर पोलीस कर्मचारी आणि त्यांच्यात बाचाबाची झाली. दादा तुम्ही बिघडवायला आम्ही नाही बिघडवायला. आमदार खासदार अंगावर घेतो पण बरोबर करतो. आमदार सामना आणि हात धरायचा काय अधिकार तुम्हाला? आंदोलन करण्यासाठी राजकीय लोकांनी केलं प्रयत्न. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. ओला दुष्काळ जाहीर करा, सरसकट शेतकऱ्यांना 100% पीक विमा तात्काळ द्यावा, शेतकऱ्यांना सरसकट 50,000 रुपये मदत द्यावी, पुरामुळे जमिनी खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना एकरी 3 लाख रुपये मदत द्यावी, संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांना करावी यासह विविध मागण्यांसाठी आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. खाली पकडा ढगफुटी सदृश पावसामुळे नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालं. सोयाबीन कापसाचं पीक हातातून गेलं, ऊस उत्पादकांचं नुकसान झालं, जमिनी खरडून गेल्या. पण सरकारनं जी काही मदत जाहीर केलेली आहे ती मदत अत्यंत तुटपुंजी आहे. उदाहरणार्थ दुधाळ जनावराला 37,000 रुपये जाहीर केले. दुधाळ जनावर 37,000 रुपयात येतच नाही, 1 लाखाच्या पुढे दुधाळ जनावरांच्या किमती आहेत. त्यामुळे त्या रकमा वाढून दिल्या पाहिजे. आणि 31,500 कोटीचं पॅकेज हे फक्त नावाला सांगण्यापुरतं आहे. खरं पॅकेज हे 6,500 कोटींचंच आहे.
आणि बाकीचे आकडे फक्त फुगून सांगितलेले आहेत. जुनं जे अनुदान आम्हाला मिळतं आहे त्याचेच आकडे, त्याची बेरीज करून ते आकडे सांगितलेले आहेत. आज शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोषाची भावना आहे. आमची दिवाळी अंधारामध्ये चाललेली आहे. म्हणून आम्ही आज आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारला सांगितलं आहे की आम्हाला सोयाबीनला 8,000 रुपये आणि कापसाला प्रति क्विंटल 12,500 रुपये खाजगी बाजारात भाव स्थिर करा. याच्यासाठी सोयाबीन निर्यात करा, तेलावरचं आयात शुल्क 40-50% वाढवा, कापसाची निर्यात करा, ही आमची मागणी आहे. आणि हे होत नसेल तर सोयाबीन कापसाला प्रति क्विंटल 4,000 रुपये भाव फरक द्या मध्य प्रदेशच्या धर्तीवर, ही सुद्धा आमची मागणी आहे. दुसऱ्या बाजूला कर्जमुक्तीचं आश्वासन तुम्ही दिलं होतं ते पूर्ण केलं पाहिजे आणि हेक्टरी 50,000ची नुकसान भरपाई आम्हाला दिली पाहिजे. शेतमजुरांना महामंडळ स्थापन करून त्यांच्या आरोग्याची आणि शिक्षणाची जबाबदारी सरकारनं उचलली पाहिजे, त्यांच्या मुलांची, ही सुद्धा आमची मागणी आहे. अशा अनेक मागण्या घेऊन आज आम्ही प्रचंड आक्रोश मोर्चा कलेक्टर ऑफिसवर आणला. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं. 15 दिवसाच्या आत सरकारनं जर का निर्णय आमच्या बाजूने घेतला नाही शेतकऱ्यांच्या, तर 15 दिवसानंतर या राज्यामध्ये भूतन भविष्यती असं शेतकऱ्यांचं आंदोलन उभं राहील. ती क्रांती होणार आहे महाराष्ट्रामध्ये. जसं नेपाळला मंत्र्यांना तुळुतुळू हाणलं तसं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या पोरांनी जर का एखाद्या मंत्र्याला पायाखाली तुडवलं तर कुणाला नवल वाटायला नको. साहेब, राज्यामध्ये एकीकडे पाहिलं तर सगळ्या शेतकऱ्यांची काळी दिवाळी साजरी करण्याची परिस्थिती आहे. पण नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे यांच्याकडून दिवाळी पहाट हा कार्यक्रम घेतला जातो 3 दिवसाचा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अनुराधा पोडवाल यांना बोलवले आणि लाखो रुपये या ठिकाणी खर्च होणार आहे. बघा, नांदेड जिल्ह्यामध्ये यावर्षी अतिपावसामुळे सुतक पडलेलं आहे. सुतकासारखी परिस्थिती असताना दिवाळी पहाटसारखा कार्यक्रम घेणं आणि लाखो रुपयाची उधळपट्टी त्याच्यावर करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्या कार्यक्रमासाठी जो खर्च लागणार आहे तो खर्च जर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून दिला असता तर कदाचित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता. हे सरकार असंवेदनशील आहे. हे सरकारमधले कलेक्टर असतील किंवा हे प्रशासनातले अधिकारी असतील, हे मुजोर आहेत. म्हणजे यांना शेतकऱ्यावर आलेल्या दुःखाशी काही घेणं देणं नाही अशी परिस्थिती आहे. भीक नको पण कुत्रावर अशी म्हणायची वेळ आमच्यावर आलेली आहे. आणि असा कार्यक्रम घेऊन शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार नांदेड जिल्हा प्रशासनाने केलेला आहे. जाहीर केलेली रक्कम अनुदान अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही, दिवाळीच्या अगोदर देतो असं बोलतो. लबाडाचा अवतन जेवल्याशिवाय खरं नाही. हे सरकार लबाड आहे. फक्त घोषणा करणार, 3 हेक्टरची मदत देतो म्हणून सांगितलं आणि मदत मात्र 2 हेक्टरचीच देत आहेत. अशा पद्धतीचं धोरण आहे. 18,000 रुपये प्रति हेक्टर देतो म्हणले आणि देताना मात्र 7,000 रुपये प्रति हेक्टर द्यायचं त्यांचा प्लॅन सुरू आहे. सरकारचं जे धोरण आहे ते शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. उद्योगपतींचं केंद्र सरकारनं 16 लाख कोटीचं कर्ज राईट ऑफ केलं. पण आमचा उद्योग तोट्यात गेलेला असताना आम्हाला कर्जमुक्ती का करत नाही? आणि योग्य वेळ आल्यावर करू. आता याच्यापेक्षा कोणती योग्य वेळ? स्मशानात आणि ढगात गेल्यावर कर्जमुक्ती करता का? सरकारला लाज वाटली पाहिजे. या सरकारला सळोकापळो करून सोडल्याशिवाय शेतकऱ्यांची पोरं आता शांत बसणार नाही. आमच्या नादाला लागू नका. आम्हाला गृहीत धरण्याचा प्रयत्न कदापि करू नका. विमान अपघातात मेलेल्या लोकांना कोटीमध्ये मदत मिळाली आणि शेतकऱ्यांना 4 लाख. कारण विमान अपघातात मेलेल्या लोकांना मदत मिळाली त्याचं आम्हाला दुःख नाही. त्यांना मदत मिळाली तर ती आवश्यकच होती. परंतु आम्ही पण माणसं आहोत. आमचंही माणूस म्हणून जगणं सरकारने मान्य केलं पाहिजे आणि माणसासारखी ट्रीटमेंट आम्हालाही दिली पाहिजे. आम्ही आत्महत्या केली की 1 लाख रुपये देता, आम्हाला नुकसान भरपाई बरोबर देत नाही. म्हणजे शहरी लोकांना वेगळा न्याय आणि ग्रामीण भागातल्या लोकांना वेगळा न्याय अशी सरकारची दुटप्पी भूमिका आहे. हे चालणार नाही. जोपर्यंत आम्हाला 100% नुकसान भरपाई मिळत नाही, हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई मिळत नाही, तोपर्यंत लढाई जारी रहेगी. आणि लढाई अशी आरपारची आम्ही उभी करणार आहे. या सरकारच्या बुडाखाली आग लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरणं सुद्धा मुश्किल होईल येणाऱ्या काळामध्ये. एवढा मोठा शेतकऱ्यांचा लढा येणाऱ्या काळामध्ये उभा राहणार आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील आदिवासी बांधवांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कालपासून साखळी धरणे आंदोलन सुरू केलं. दिवाळीच्या तोंडावर सुरू झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनात खळबळ उडाली. मेळघाटमधील रस्ते, वीज, पाणी, आरोग्य सेवा द्यावी अशा विविध मागण्या आदिवासी बांधवांनी केल्यात. गेल्या अनेक वर्षांपासून या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही आदिवासी बांधवांनी केलाय. पोस्ट हाथुर तालुका चिकलदा और अमरावती जिले से आया हूँ मैं. हम कल 16 तारीख के आंदोलन में बैठे और वो आंदोलन का विषय है कि कंडू नदी पे एक पुल होना चाहिए और सिंगोरी रास्ता होना चाहिए और सुमिता रास्ता. ऐसे हमारी 5 मांगनी है. तो उसके लिए हम वहाँ पे आज दूसरा दिन है आंदोलन का. और हमारे की वो कंडू नदी के किनारे पे सीधा गाँव है. वो गाँव में ऐसे है कि कहीं से भी रास्ता नहीं है. बारिश में बहुत तकलीफ होती है. बच्चों के स्कूल का भी नुकसान हो रहा है, आरोग्य पे भी नुकसान हो रहा है. क्योंकि 15 दिन पहले हमको डिलीवरी पेशेंट को दूसरे गांव में एडमिट करना पड़ता है, रखना पड़ता है. ये हमारी परिस्थिति है. इसके लिए अभी तक कुछ निराकरण नहीं हुआ है यहाँ का.
तो इसके लिए हम अभी हमारा दूसरा दिन है आंदोलन का। या बातमीसह बातमी महाराष्ट्राची मध्ये आता एवढंच। अशाच महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत नवा विचार।